नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आलो आहे रायगावमध्ये, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा। शामराव टाकरस ह्यांच्या घरी इथे त्यांच्या गोठ्यामध्ये एक साप दिसत आहे, त्याला रेस्क्यू करण्यासाठी आपण आलो आहोत। 2 विटा घेऊन या इकडे सर। एक 2 विटा घ्या पटकन, विटा घ्या 2 विटा इथे त्याला लावा, तोंडावर लावा। बघू शकता एक बऱ्याच मोठा साईज, नाही तसं नाही, आडव्या टाका खाली, उभी अशी उभी लावा, असं म्हणजे सापाला मध्ये जाता आलं पाहिजे। इथे एक बऱ्याच मोठ्या साईजचा भारतीय नाग बसलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज श्रावण महिन्याचा पहिला दिवस आहे, तर असं म्हणता येईल की जे आपल्याकडे रिलिजियस धार्मिक रित्या जर बघितलं तर हा महादेवाचा महिना आहे आणि नाग जो आहे तो महादेवाच्या गळ्यात असतो, त्यामुळे बऱ्यापैकी साप वाचतील। श्रावण महिन्यात कोणी, त्याच्यानंतर सोमवारी अशा दिवसात सापाला कोणी मारत नाही, तर ह्याही बिचाऱ्याचा जीव वाचलाय। करूयात रेस्क्यू, स्टेट येऊन। एक जण या, कोणीतरी ये बाळा, तू ये पुढे, आडवाच धरायचा। त्याला बघा फक्त कॅमेऱ्यात बघा। चांगलाच मोठ्या साईजचा भारतीय नाग, इंग्लिश नाव इंडियन स्पेक्टॅकल कोब्रा। नाग हा असा एकमेव साप आहे जो फणा काढतो संकटात जाणवल्यानंतर, चिडल्यानंतर। मारलाय का? नक्की नाही, तोंडावर मार लागलेला आहे काहीतरी मग वान आगीनाच हे, आणि त्या चेहऱ्यावर मार लागलेला दिसतोय। हो हाय, हो लागेल, दगडा मारलाय कोणी? नाही, दगड मारल्यावर एवढा साप थांबंग कसा का मुंगूस होता? आता सकाळी पाहिला दूध काढायला। पटकन 1 लोटा पाणी आणा बरोबर। डोळा गेलेला दिसतोय। मग आडवा धरा, मुंगसाच काहीतरी मग काठीवर वगैरे आलेलं नाही काही। ओरिजिनल नाग मार लागलेला आहे, कारण 1-1.5 मागे सारखं थोडं हालचाल करू नका। नाही, ते त्या इशारा आहे बरोबर। त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात लवकरच सोडून देऊया। होते काय जनावर एकदा पहा बरं कशामुळे तिकडे पाहू लागला जास्त प्रमाणात का दुसरा एखादा
मध्ये जनावरही बांधलेले आहेत. मुंगूस वगैरे इथे काही दिसत नाही. बहुतेक एखाद्या वेळेस कालची फाईट झालेली असणार. दिसला कोणाला पहिले? पहिले दिसला कोणाला? या पुढे. काय कस काय दिसलं इकडं गोठ्यामध्ये? आता सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात घ्या. किती वेळ झालाय साप बघताय तुम्ही? एका तासापेक्षा किती असतं? हा, म्हणजे आता मला फोनवर सांगितलं जवळपास 5:30 वाजल्यापासून आता 7 वाजतायत. मला यायला एक 20-25 मिनिट लागले. अर्धा तास मला लागला असेल. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट एक लक्षात घ्यायची की साप स्वतःहून आपल्याला चावायला येत नाही. मला मान्य आहे साप चावल्यानंतर आपण घाबरून मरतो, पण कुठलाही साप स्वतःहून चावत नाही. त्याच्या अंगावर जर पाय दिला तर साप मात्र 100% चावतो. त्याच्यासाठी काळजी काय घ्यायची, रात्री अंधारात ज्यावेळेला तुम्ही बाहेर निघता त्यावेळेला पायात बूट घालून या. कारण साप चावला तर कुठे चावतो? पायाच्या खालच्या जागेवर. पाय पडल्यानंतर पायात बूट असेल तर साप चावणार नाही. अंधारात कंपल्सरी हातात टॉर्च घेऊन या, कारण समोर काय ते दिसतं. साप परत एकदा सांगतो स्वतःहून काहीही करत नाही. मात्र त्याला जर धक्का लागला, त्याच्या अंगावर जर पाय पडला तर साप 100% चालतो. तर ह्या सगळ्या गोष्टींची थोडीशी काळजी घ्यायची. दरवाजाला कुठंही फटी ठेवायच्या नाही. रात्री ज्यावेळेला तुम्ही दरवाजा बंद करता तर त्याला सांद कुठं राहिली नाही पाहिजे. आलं लक्षात? सांद म्हणजे मी काय म्हणतोय ते, दरवाजा उघडा ठेवून झोपू नका. 2च दिवसापूर्वी पहूरमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला सर्पदंशाने. तो फक्त ह्याच्यामुळे झाला की ते दरवाजा उघडा ठेवून झोपलेले होते आणि दरवाजाच्या 5 फूट समोरच, 5 फूटही नसेल, त्यांचं अंथरून टाकलेलं होतं. आता नाग हा कधीही पांघरात शिरत नाही, पण ते समोरच दिसल्यामुळे तो डायरेक्ट मध्ये घुसला, त्यांच्या अंगाखाली दबला आणि त्यांच्या मांडीला तो साप चावला. बरं, त्यांचाही जीव वाचला असता, पण नशीब खराब. त्या दिवशी झाली होती अतिवृष्टी. सगळीकडे ते ज्यावेळेला निघाले तर पूर्ण पूर आलेला होता आणि त्यांना पोहोचायला दवाखान्यात उशीर झाला. त्याच्यामुळे त्यांचा जीव गेला. तर आपण जर तासाभराच्या आत दवाखान्यात जर पोहोचलो तर माणसाचा जीव 100% वाचतो. तर ह्या 2-3 गोष्टींची काळजी घ्या. शेतात जर साप, म्हणजे शेतात जाताना तर कंपल्सरी पायात बूट ठेवा. कुठं जर साप दिसला तिथून बाजूला सारखा, कारण शेत हे सापाचं घर आहे. आपल्या घरात साप आल्यानंतर ती आपल्यासाठी अडचण आहे, बरोबर? तिथून त्याला आपण पकडून नेऊ, पण शेतात असतील तर शेतात त्यांना राहू द्या. घाबरू नका. तिथून बाजूला सारखा साप त्याच्या वाटेने निघून जातो. बरं, आता साप आपल्यासाठी का बरं जरुरी आहे? तर सापाचं मुख्य खाद्य आहे उंदीर. आता सध्या छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला. आपल्याला रोही आणि हरणाचा त्रास व्हायला लागलाय. 25 वर्षापूर्वी होता का बाबा हा त्रास? नव्हता, कारण त्याला खाणारे जनावर होते. आता ते जनावर राहिले नाही, त्याच्यामुळे रोह्यांची संख्या वाढली आहे. रोही फक्त 16 महिन्यातनं एकदा पिल्लू देतं. म्हणजे आपण 16 महिनेही नाही, 12 महिनेच पकडू, 1 वर्ष हिशोबाला सोपं जाईल. म्हणजे एका वर्षात एका जोडीचं फक्त 1 पिल्लू व्हायला लागलं. 1 किंवा 2 पिल्लं देतं रोही एका वेळेस, बरोबर? म्हणजे आपण 2 जरी म्हणलं तर एका वर्षात फक्त 2नी संख्या वाढली आहे. तरी आज घडीला आपल्याला जवळपास 50-50, 60-60चे कळप दिसतात शेताईने, बरोबर? पुढच्या 20-25 वर्षात असेच जर साप जर गायब झाले, सापांचीच प्रमाण जर असंच जर कमी झालं, तर सापाचं मुख्य खाद्य आहे उंदीर. आणि एका उंदराच्या जोडीचे एका वर्षामध्ये 850 ते 900 उंदरं होतात. म्हणजे आपल्याला शेती तर सोडा, त्याच्यानंतर घरात राहणं मुश्किल आहे. तर हे निसर्गाने बनवलेली अन्न साखळी आहे, निसर्गाचं चक्र आहे. ह्याच्यातलं कुठलंही जर जनावर कमी झालं तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. जे जनावर गायब झालेले ते आपल्याला वापस आणता येतील का? पण जे आहे ते कसा निसर्ग व्यवस्थित सांभाळता येईल ह्या गोष्टीचा थोडासा विचार करा आणि त्यानुसार सगळं पुढचं आपले कामं का. ठीक आहे? सांगितलेल्या गोष्टींची थोडीशी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. धन्यवाद. हाय मित्रांनो, आता काकरस यांच्या, तुम्ही सरका तिकडं, तिकडं काकरस यांच्या घरी पकडलेला इंडियन स्पेक्टॅकल कोबरा, भारतीय नाग, जो एक विषारी साप आहे. थोड्याशा तोंडावर जुन्या जखमा दिसतात त्याच्या. अरे आडवा. थोड्याशा जखमा दिसत आहेत. मला वाटलं आत्ता यांनी मारलं काय की, पण त्या जखमा काही नवीन नाही आहेत आणि डोळाही व्यवस्थित आहे. मला आधी वाटलं की एक डोळा गेला आहे काय की, पण ते पाणी टाकल्यामुळे त्याच्या डोळ्यावरची सगळी धूळ निघाली. व्यवस्थित आहे. सकाळी 5:30 वाजता त्यांना हा नाग दिसला होता आणि जवळपास एक 6:45 वाजता त्याला आपण रेस्क्यू केला आहे. 6, 6:15 मला फोन आला होता. विषारी असलेला, चावल्यानंतर चावलेल्या जागेवर आग व्हायला लागते, खूप जास्त पेन होतात, सूज येते, त्यानंतर मळमळ व्हायला लागतं, श्वास घ्यायला त्रास होणे, डोळे आपोआप बंद होणे, हे सगळे त्रास व्हायला लागतात. पण मी दरवेळेस सांगत असतो, कुठलाही साप चावल्यानंतर तात्काळ जर आपण दवाखाना गाठला तर माणसाचा जीव 100% वाचतो.
त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात इथे गावाच्या जवळच जी इकला जमीन आहे इथे त्याला आपण सोडून देतोय. जा बाबा, पिशवी धराय. उचलून पलीकडे सोडून द्यावं लागणार, नाहीतर नाग असा साप आहे की एकदा फणा काढून जर उभा राहिला तर तिथून लगेच जात नाही तो. दिला मित्रांनो सोडून या सापाला ह्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. गावातील मंडळी पण साप सोडण्यासाठी माझ्यासोबत आली होती. धन्यवाद सगळ्यांचे न मारल्याबद्दल.